शेवटी आम्ही सकाळी भांडण करून आता रांगोळीचं
कसा चिवचिव करतोय. त्याची आई ना आमच्या इथे एक खत बांधलंय आणि त्याची आई आता खाऊ आणायला गेली आहे आणि ती एकटेच. लाईट रांगोळीशिवाय रांगोळीला शोभा येत नाही, म्हणून मग मी एक ठेमकं काढते, इथे टिपका काढून घेते. आता बघा कशी शोभा आली आहे. आता पहा माझे सगळे गुलाबाची फुलं, सगळ्या गुलाबाची फुलं कशी छान अशी दिसतात, फुलले आहेत. ही बघा आता कशी छान दिसतात, केशरी आणि पिंक कलर. तुम्ही सांगा, तुम्हाला पण कलरची नावं यायला पाहिजेत. इंग्लिशमध्ये नको, मराठीमध्ये सांगा कमेंटमध्ये करून. मला पण येत नाही आहेत सगळ्या कलरची नावं मराठीमध्ये. तुम्हाला पण येत असतील तर माझ्या चुकलेल्या जागांवरती कमेंट करून नक्की सांगा. आमच्याजवळ झालं काय माहितीये, कॅमेरामन आणि आर्टिस्ट पण एकच असल्यामुळे दुसऱ्या कॅमेरामनला केलेल्या गोष्टी केस सोडले. मी ही रांगोळी दरवाजात न काढता, आता पावसाळा सुरू झालाय ना, तर मग दरवाजावरती सगळी घाण झालेली असते, म्हणजे मी साफ करून घेते आणि मग म्हटलं पावसामुळे ते विस्कू नये म्हणून मी माझ्या दरवाजा भिंतीच्या पट्टीवरतीची रांगोळी काढून घेतली आहे. कशी वाटते ती तुम्ही सांगा. आणि सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशीच दरवाजाच्या भिंतीच्या पट्टीवरती तुम्हाला माझी रांगोळी दिसेल. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.